नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भूपेंद्र देशभ्रतार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो सुगा स्टडी सेंटर या आपण सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर, जिथे आपण शिकतो मॅथ आणि रिझनिंगचे भन्नाट असे कन्सेप्ट अगदी सोप्या भाषेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॉफिट अँड लॉसची सीरीज घेऊन चाललेलो आहोत आणि हा आपला प्रॉफिट अँड लॉसचा चौथा पार्ट आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बेसिक्स आणि कन्सेप्ट बघितले, त्यानंतर आपण क्वेश्चन्स करत आलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो. चला तर मग आज पण आपण काही क्वेश्चनच्या माध्यमातून काही कन्सेप्ट आणखी शिकूया आणि प्रॉफिट अँड लॉसचे जेवढे पण जे परीक्षेमध्ये आलेले क्वेश्चन्स असतात, त्यांना कशाप्रकारे डील करायचं, त्यांना कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं, ते आज आपण या सेशनमध्ये शिकूया विद्यार्थ्यांनो. चला तर मग आजच्या सेशनची सुरुवात आपण या प्रश्नापासून करूया. टाइप नंबर 10 आहे विद्यार्थी मित्रांनो. टाइप 9 पर्यंत आपलं झालेलं होतं पार्ट 3 पर्यंत. ठीक आहे. चला या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. हं. तर प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांनो, लक्ष द्या. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 30% ने वाढवली आणि नंतर 20% सूट दिली, तर त्याला किती टक्के नफा होईल? अच्छा. हा टाइप नंबर 10 आहे विद्यार्थी मित्रांनो. या टाइपला आपण 100% कन्सिडर करून घेत असतो. ठीक आहे. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 30% वाढवली, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो 100% वर किती वाढवली त्यांनी? 30% वाढवली. ओके. ठीक आहे. आणि नंतर 20% सूट दिली. मग याच्यावरच त्यांनी काय केले विद्यार्थी मित्रांनो, 20% सूट दिली म्हणजे आपण काय घेतो? 80 घेतो. 80/100. तर त्याला किती टक्के नफा होईल? आता फायदा, प्रॉफिट सांगायचा आहे. म्हणजे बघा, सगळ्यात पहिले काय होणार? 30% नी वाढवली म्हणजे 130/100 घेतलं. मग 20% नी कमी केली म्हणजे 80/100 घेतलं. आता याला आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. चला सॉल्व्ह करा विद्यार्थ्यांनो. हे 100, हे 100 गेले, हा 0, हा 0 गेला, हा 0, हा 0 गेला. 13×7=91, 13×8 किती होते? 104 विद्यार्थ्यांनो. 13×8 किती होते? 104. मग 104 ला आपण काय करू? 100 सोबत काय करू? कंपेअर करू. काय करू? कंपेअर करू. 100 पेक्षा 4 मोठे आहे म्हणजे आपलं उत्तर काय येणार? 4%. म्हणजे तर त्याला किती टक्के नफा होईल विद्यार्थी मित्रांनो? त्याला 4% चा नफा होणार. किती होणार? 4% चा. ऑप्शन सी. किती होणार? ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सी. हे झालं आन्सर. ओके. अशा प्रकारे आपल्याला या क्वेश्चनला डील करायचं होतं, बघायचं होतं. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. चला. प्रॉब्लेम असा आहे विद्यार्थी मित्रांनो, एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% ने वाढवली. अच्छा, सेम प्रॉब्लेम आहे. 100% ला कंपेअर करून आपल्याला आन्सर काढायचा आहे. ठीक आहे. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% ने वाढवली आणि नंतर 10% सूट दिली, तर त्याला किती टक्के नफा होईल? 10% सूट देऊन राहिलं. ठीक आहे. तर किती टक्के नफा होणार? चला 100 सोबत कंपेअर करून करा. 100% इंटू काय म्हणते? एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% ने वाढवली म्हणजे 120/100 लिहू आपण. ओके. त्यानंतर काय म्हणतो तो, की नंतर 10% नी सूट पण दिली. आता याच्यावर 10% नी सूट म्हणजे 90/100 घेऊ आपण. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर त्याला किती टक्के नफा होईल? किती प्रॉफिट होणार? चला काढा, प्रॉफिट काढा. हे 100 गेले, हे 100 गेले, हा 0, हा 0, हा 0, हा 0. 12×9=108. किती होते विद्यार्थी मित्रांनो? 12×9=108 म्हणजे किती? आता याला आपण काय करू? 100% सोबत कंपेअर करू. 8 नी काय विद्यार्थ्यांनो? जास्त आहे म्हणून 8% चा त्याला काय झाला? प्रॉफिट झाला. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर ए. हे झालं आन्सर. बघा किती सोपं आहे. ठीक आहे. एवढे इझी प्रश्न येतात. हे जनरली तर पोलीस भरतीमध्ये विचारले जातात असे प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. चला. टाइप नंबर 11. आता टाइप नंबर 11 आपण बघणार आहोत. ठीक आहे. चला. टाइप 10 संपलेला आहे. टाइप नंबर 11 मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम आहे? अच्छा, लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. या प्रश्नाकडे लक्ष द्या सगळ्यांनी. हं. हं. काय म्हणते?
की एक वस्तू 1400ला विकल्यास 30% नफा होतो आणि तीच वस्तू जर 2100ला विकल्यास नफा किती टक्के होणार? अच्छा, म्हणजे किती बघा, 1400ला विकला तर 30% नफा होतो. म्हणजेच आपल्याला 130% ची व्हॅल्यू मिळाली. किती आहे विद्यार्थ्यांनो? 1400. ठीक आहे. एवढं लिहू शकू. म्हणजे 30% ला नफा होतो. म्हणजे 130% ची व्हॅल्यू किती आहे? 1400. तीच वस्तू जर 2100ला विकल्यास नफा किती होणार? आणि हीच वस्तू जर त्यांनी जर 2100 एवढ्या रुपयात विकली तर नफा किती होणार? ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. चला याचं क्रॉस घेणं पडेल विद्यार्थी मित्रांनो. क्रॉस करून आपल्याला माहिती पडणार. ठीक आहे. ओके. आणि याचं पण उत्तर आल्यानंतर आपल्याला 100 सोबतच कंपेअर करायचं आहे. कारण 130 घेतलंय. ठीक आहे. चला. तर ती वस्तू आपल्याला नफ्या किती टक्के होणार? त्याचा क्रॉस करू आपण. किती होणार? x इज इक्वल टू 2100 गुणिला 130 अपॉन मध्ये 1400. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. चला, हा शून्य हे दोन शून्य गेले. ओके. बेस हाती 14 आणि हे किती नाही हे आपण असं करू. 7 दुने 14 आणि 7 तिरी 21 अशा प्रकारे काढू. ठीक आहे. आता राहिले किती हे 12. तर बेसखम 12 बेपंचे 10 म्हणजे x ची व्हॅल्यू किती होणार? 3 बाजे 15 5 हातचे लागले 6 सायंतेरी 18 आणि 19 195 किती होणार विद्यार्थी मित्रांनो? 195. आता आपल्याला याला 100 सोबत पण कंपेअर करायचं आहे. चला करा. 100% सोबत कंपेअर केलं तर कितीने जास्त आहे विद्यार्थी मित्रांनो? 95% नी जास्त आहे. तर ऑप्शन काय होणार? ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सी हे झालं आन्सर. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? सी. एक वस्तूला 1400 विकल्यास 30% नफा होतो. म्हणजे 130 ची व्हॅल्यू 1400. तर ती 2100ला विकल्यास नफा किती होणार? ती 2100ला विकल्या तर किती नफा होणार? तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. क्रॉस करून आपण एवढी व्हॅल्यू काढली म्हणजे 95% प्रॉफिट होणार. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. चला सेम प्रॉब्लेम आहे वाटते हा पण. 4200 म्हणजे 4200 ला एक वस्तू 4200 रुपयाला विकल्यास 30% तोटा होतो. आता 30% तोटा होतो म्हणजे 70%. 70% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 4200 रुपये. ओके. एवढं समजलं कसं लिहायचं? ठीक आहे. आणि हीच वस्तू किती रुपयांना विकल्यास 40% नफा होईल? त्याला आता काय पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? 40 म्हणजे 140% नफा पाहिजे. किती रुपयाला विकणार मग तो? त्याला 140% नफा पाहिजे. तर म्हणजे 40% त्याला नफा पाहिजे तर तो किती रुपयाला विकणार? ठीक आहे. सगळ्यात पहिले तर त्यांना 4200 रुपयात विकल्यास त्याला तोटा झाला. 30% आहे म्हणून आपण हे 70 घेतलं. त्याला 40% प्रॉफिट पाहिजे. तर किती रुपयात तो विकणार? म्हणून आपण 140% मध्ये किती होणार? बस याचं क्रॉस करायचं आहे. आपल्याला उत्तर मिळून जाणार. चला याचं असं क्रॉस करा. किती होणार? x इज इक्वल टू 4200 गुणिला 140 अपॉन मध्ये 70 होणार. ठीक आहे. हा शून्य गेला. 7 दुने 14 तर x 42 दुने 84 आणि 2 शून्य म्हणजे 8400 रुपयात त्याला ती वस्तू विकणं पडेल. तेव्हा जाऊन त्याला 40% चा प्रॉफिट होणार विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. म्हणजे उत्तर येणार ऑप्शन सी. ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. बघा किती पटापट आपण आन्सर काढून राहिलो विद्यार्थी मित्रांनो. सोपं आहे. काही हार्ड नाहीये. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रश्न बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन कडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक वस्तू 600 रुपयाला विकल्यास 20% नफा होतो. जर तीच वस्तू 800 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल? सेम प्रॉब्लेम आहे तिसऱ्या नंबरचा. ठीक आहे. सेम प्रॉब्लेम आहे. एक वस्तू 600 रुपयाला विकल्यास 20% नफा होतो. म्हणजे 120% ची व्हॅल्यू दिली आहे. किती? 600 रुपये.
जर तीच वस्तू 800 ला विकली, आता हीच वस्तू जर 800 ला विकत आहे विद्यार्थ्यांनो, काय 800 ला विकत आहे, तर नफा किती होणार? बस नफा काढायचा आहे पर्सेंट मध्ये. उत्तर आल्यानंतर 100 सोबत कंपेअर करणं पडेल. चला काढा. x इज इक्वल टू काय होणार विद्यार्थ्यांनो? 800 गुणिला 120 अपॉन मध्ये 600. हा शून्य हा शून्य हा शून्य हा शून्य गेला. 6 एक 6 12. x इज इक्वल टू किती होणार? 8 दुणे 16 म्हणजे 160. 100 सोबत कंपेअर केलं म्हणजे 60% च्या त्याला काय होणार? प्रॉफिट होऊन राहिला. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? ऑप्शन नंबर बी हे झालं आन्सर. बघा किती पटापट आन्सर काढून राहिलो आज आपण, कारण हे सोपे आहे, जास्त काही हार्ड आहे नाही. ठीक आहे. एक वस्तू जर 600 रुपयाला विकल्यास तर 20% नफा होतो, आणि तीच वस्तू जर 800 रुपयाला विकल्यास तर 60% नफा होतो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. चला हा प्रॉब्लेम बघूया. लक्ष द्या सगळ्यांनी. एक वस्तू 2000 रुपयाला विकल्यास 20% तोटा होतो, जर तीच 28 ला विकल्यास तर नफा किती टक्के होणार? अच्छा, एक वस्तू 2000 ला विकल्यास 20% तोटा होतो, म्हणजे 80% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांना? 2000. किती दिली आहे विद्यार्थ्यांना? 2000. जर तीच वस्तू 2800 ला विकली, आता हीच वस्तू तो काय करून राहिला? 2800 मध्ये विकून राहिला. ठीक आहे. 2800 ला विकली तर नफा किती टक्के होणार? तर इथे जे प्रॉफिट होणार ते आपल्याला फाइंड आउट करायचे. चला क्रॉस करायचे, सेम पद्धत. x इज इक्वल टू काय होणार? 2800 गुणिला 80 भागीला 2000. हा शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य. अच्छा, 2 8. x इज इक्वल टू किती होणार? 28. 28 चौक किती होते? 112 होते विद्यार्थी मित्रांनो. किती होते? 112. म्हणजे 100 सोबत जर आपण कंपेअर करू, आपण ते 12% च्या होणारा प्रॉफिट होऊन राहिला. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो? 12%. ऑप्शन डी म्हणजे हे झालं आन्सर विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रश्न लक्ष द्या. मार्कर. पुढच्या प्रश्न लक्ष द्या. एक वस्तू 480 ला विकल्यास 20% तोटा होतो, आणि तीच वस्तू किती रुपयांना विकल्यास 30% नफा होईल? अच्छा, किती रुपयांना विकल्यास 30% नफा होईल? सांगा. एक वस्तू 480 ला विकल्यास 20% तोटा होतो, म्हणजे 80% ची व्हॅल्यू किती दिली आहे? 480. ओके. आणि तीच वस्तू जर किती रुपयांना विकल्यास 30% नफा होणार? नफा होण्यासाठी ते किती रुपयाला विकणं पडेल? एक्स का एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. करा मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. किती होणार आहे? 480 गुणिला 130. ओके. अपॉन मध्ये 80. 8 8 म्हणजे 8 सकम काय होते? 48. आणि 13 सकम 13 सकम 78 म्हणजे 780 रुपये. ऑप्शन आहे का? ऑप्शन आहे. ऑप्शन सी. ऑप्शन सी हे झालं आन्सर. अशा प्रकारे एकदा सोपी होते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. कोणी पण फाइंड आउट करू शकते. एवढे काही हार्ड प्रॉब्लेम नाही आजचे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम. काय एक वस्तू 360 ला विकायला, अच्छा तेच आहे का? पुष्कळ आहे का ऐसे प्रॉब्लेम? हा. ओके. एक वस्तू 360 रुपयाला विकल्यास 10% तोटा होतो, आणि तीच वस्तू किती रुपयांना विकल्यास 10% नफा होणार? चला पटकन बघून घ्या. एक वस्तू 360 ला विकल्यास 10% तोटा होतो, म्हणजे 90% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थ्यांनो? 360. ओके. तर तीच वस्तू किती रुपयांना विकल्यास 10% नफा होणार? तर 110% ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. चला करा लवकर.
किती होणार आहे 360 गुणिला 110 अपॉन मध्ये 90. हा शून्य गेला 9 चोक 36 म्हणजेच किती झाले विद्यार्थ्यांनो 440 म्हणजे 440 मध्ये त्याला विकणं पडेल. ऑप्शन बी. ऑप्शन बी हे झालं आन्सर. ठीक आहे. हे 10% नफा पाहिजे तर त्याला 440 मध्ये विकणं पडेल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अच्छा आता टाइप 12 आपण टाइप 12 बघू. टाइप 12 मध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन येतात. ठीक आहे. बघा एवढे सारे प्रॅक्टिस क्वेश्चन असतात तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्ही इथे प्रॅक्टिस पण करू शकता. ठीक आहे. जर एक प्रॉब्लेम नाही समजलं तर तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम समजू शकते, दुसराही नाही समजला तर त्याच प्रॉब्लेमच्या सेम पॅटर्न नुसार तिसरा प्रॉब्लेम असतो आणि तो तुम्हाला समजला की पूर्ण प्रॉब्लेम ऑब्व्हियसली समजूनच जाणार मग. म्हणून आपण नंबर ऑफ प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करत असतो विद्यार्थी मित्रांनो. चला. हा नवीन टाइप आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा हमखास नेहमी परीक्षेमध्ये विचारला जाण्यावाला टाइप आहे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर मग याच्याकडे लक्ष द्या सगळ्यांनी. खूप इम्पॉर्टन्स टाइप आहे हा विद्यार्थी. ठीक आहे. एमपीएससी मध्ये खास करून विचारला जातो. 5 वस्तू 4 ला खरेदी करून 4 वस्तू 5 ला विकल्यास नफा किती टक्के होणार? सगळ्यांनी लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. हा खूप इम्पॉर्टन्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता इकडे काय लिहितो मी नेहमी इकडे वस्तू लिहिणार विद्यार्थी मित्रांनो आणि इकडे नेहमी रुपये लिहिणार. ठीक आहे. लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. 5 वस्तू 4 ला खरेदी करून, अच्छा 5 वस्तू 4 ला खरेदी करून तशाच प्रकारे 4 वस्तू 5 ला विकल्यास नफा किती टक्के होणार ते सांगायचे. मला सांगा. सगळ्यात पहिलेकडे लक्ष द्या. पहिल्या सेंटेन्सकडे लक्ष द्या. 5 वस्तू 4 ला खरेदी करत आहे. 5 वस्तू 4 ला खरेदी करत आहे. ओके. तर एक वस्तू कितीला होणार विद्यार्थी मित्रांनो? एक वस्तू कितीला होणार? 4/5 रुपयाला. तर ही काय झाली विद्यार्थी मित्रांनो? ही याची झाली कॉस्ट प्राइस. खरेदी करत आहे ना, म्हणजेच हे काय झालं? खरेदी किंमत. हे काय झाले विद्यार्थी मित्रांनो? खरेदी किंमत झाली. ठीक आहे. बघा 5 वस्तू 4 रुपयात तो काय करून राहिला? खरेदी करून राहिला. म्हणजेच म्हणजे 5 वस्तू 4 रुपयात खरेदी केली त्यांनी. किती? विकत घेतली. 5 वस्तू 4 रुपयात. म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस किती झाली विद्यार्थी मित्रांनो? म्हणजे एक वस्तू कितीत पडली त्याला? 4/5 मध्ये. एवढं कळलं का? ठीक आहे. आता तो एवढ्यात त्याने विकत घेतले. आता घेतलेले वस्तू तो आता परत दुसऱ्याला विकून राहिला. चला तर त्याच्याकडे लक्ष द्या. याच्याकडे लक्ष द्या आता. आता दुसऱ्या सेंटेन्सकडे लक्ष द्या की 4 वस्तू 5 ला विकल्यास. आता तो काय करून राहिला? ह्या वस्तू बघा. वस्तूच्या खाली लिखतो. 4 वस्तू 5 ला विकल्यास. ओके. ह्या काय वस्तू आहे. जर नाही समजत असेल तर ह्या वस्तू आहे आणि हे रुपये आहे. ओके. ठीक आहे. आता 4 वस्तू 5 ला काय करून राहिला? तो विकून राहिला. म्हणजेच काय होणार विद्यार्थी मित्रांनो? एक वस्तू त्याला कितीत पडली? एक वस्तू त्याला कितीत पडली विद्यार्थ्यांनो? एक वस्तू त्याला पडली 5/4 मध्ये. आणि हे काय करून राहिला? तो विकून राहिला. तर हे काय त्याची सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? त्याची विक्री किंमत. एवढं कळलं का? ज्याला एवढं कळलं त्याला प्रॉब्लेम समजला. कारण आपण एका वस्तूची प्राइस काढून राहिलो. ठीक आहे. एका वस्तूची प्राइस काढून राहिलोय. ठीक आहे. तर 5 वस्तू 4 ला विकल्यास त्याची कॉस्ट प्राइस किती निघून राहिली? म्हणजे एक वस्तू 4/5 मध्ये त्याला पडली. हे झाली कॉस्ट प्राइस. मग तो का करून राहिला? 4 वस्तू 5 रुपयामध्ये विकून राहिला. हे तर त्यांनी खरेदी केली. आता खरेदी केल्यानंतर 4 वस्तू 5 रुपयात विकून राहिला. म्हणजेच एक वस्तू त्याला कितीला पडून राहिली? 5/4 ला. हे त्याची झाली सेलिंग प्राइस. 4/5 हे झाली कॉस्ट प्राइस. एवढं कळलं का? आता त्याला नफा ऑब्व्हियसली त्याला नफाच होणार. तर नफा किती टक्के होत आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? नफा फाइंड आउट करायचा आहे. ते इथे लक्षात ठेवा. नेहमी आपण कसं पुट करू? सिंपल इंटरेस्ट नाही. ठीक आहे. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. काय घेऊ? सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस म्हणजे विक्री किंमत अपॉन मध्ये काय घेऊ? खरेदी किंमत. ठीक आहे. हे आपण नेहमी अशा प्रॉब्लेम मध्ये अशा प्रकारे आपण पुट करणार आहोत. हा एक कन्सेप्ट आहे ह्या प्रॉब्लेमचा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे. फक्त एका वस्तूची किंमत काढून घ्यायची. इथे बी एका वस्तूची किंमत काढून घ्यायची आणि अशा प्रकारे पुट करायचे आहे. ठीक आहे. चला तर मला सांगा आता सेलिंग प्राइस म्हणजेच विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो?
विक्री किंमत किती आहे सांगा. एका वस्तूची 5/4 किती आहे? 5/4 एवढं कळलं का? असं लिहितो मी, ठीक आहे. हे किती आहे? 5/4. ओके. आणि याच्याच खाली मी काय करतो आता कॉस्ट प्राइस लिहितो. कॉस्ट प्राइस म्हणजे याच्याच खाली मी कॉस्ट प्राइस लिहितो. कॉस्ट प्राइस किती आहे? 4/5. म्हणजेच याला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस इक्वल टू अशा प्रकारे लिहिलंय. हे 5 आहे विद्यार्थ्यांनो. याला अशा प्रकारे लिहिलं हे बघा. सेलिंग प्राइस किती आहे? 5/4 तर मी वर लिहिलं. कॉस्ट प्राइस किती आहे? 4/5 तर मी त्याला खाली लिहिलं. एवढं कळलं का? कोणाला कुठे काही डाऊट, काही कन्फ्युजन? ठीक आहे. बस अशा प्रकारे पुट करायचे आपल्याला. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. ज्याला असं पुट करणं बनलं त्यांनी प्रश्नाचं उत्तर काढून घेतलं. ठीक आहे. चला मग आता हे अशा प्रकारे पुट केलं तर तुम्हाला आता समजून जाणार की कशा प्रकारे आता सॉल्व्ह करायचं म्हणून. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस काय होणार 5/4 गुणिलेच आपण अशा प्रकारे याला लिहू शकतो इंटू 4 खाली आणि 5 वर. हे 5 काय आहे ना वर जाणार, 4 जसे त्याची खाली राहणार आणि हे 4 याची इथे खाली येणार. ओके. म्हणजे किती झाले हे 25/16. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली ₹16, सेलिंग प्राइस मिळाली ₹25. आता तो काय करून राहिला ₹16 त्यांनी विकत घेतलं. ठीक आहे. आणि विकत घेतल्यानंतर म्हणजे हे झाली त्याची खरेदी किंमत कॉस्ट प्राइस. आता ह्याच वस्तूला तो ₹25 पुन्हा विकून राहिला. त्याने ते ₹16 विकत घेतली म्हणजे ते झाली त्याची कॉस्ट प्राइस आणि त्या वस्तूला तो ₹25 विकून राहिला. मला सांगा मग किती फायदा होऊन राहिला त्याला? किती रुपयाचा फायदा होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? सांगा किती रुपयाचा फायदा होऊन राहिला? 16 मध्ये 4 20 आणि 5 9 म्हणजे ₹9 फायदा होऊन राहिला. ₹9 फायदा कशावर होऊन राहिला त्याला? ₹16 होऊन राहिला. काय विद्यार्थी मित्रांनो? ₹16. ओके. आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. तर यालाच आपण 9/16 एवढं समजलं का? म्हणजे त्याला ₹9 आपण हे विसरले का तुम्ही? विसरा नको. काय लिहितो आपण? प्रॉफिट अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस इंटू 100%. इथे आपल्याला काय मिळणार? प्रॉफिट पर्सेंट. ठीक आहे. हा जो कन्सेप्ट आहे इथे हा कन्सेप्ट यूज होणार आहे. ठीक आहे. आता मला सांगा 9/16 ची व्हॅल्यू काढायला थोडं तकलीफच जाणार. पण मी एक कन्सेप्ट सांगितला होता पर्सेंटेजमध्ये. लक्ष नसेल तर लक्षात द्या. ठीक आहे. 9/16 लाच आपल्याला ब्रेक करता येते. कशामध्ये? 8/16 आणि 1/16. जर याला ॲडिशन केले ह्या दोघाला तर आपल्याला 9/16 मिळेल. ठीक आहे. एवढं कळलं? 8/16 आणि 1/16. ठीक आहे. चला तर 8/16 काय आहे? हे 50% आहे विद्यार्थी मित्रांनो. काय आहे 50%? आहे की नाही? नाही कळलं का तुम्हाला? हे बघा 8/16 म्हणजे 8 एका 8, 8 दुने 16 आणि 1/2 ची व्हॅल्यू किती होते? 50%. किती होते विद्यार्थ्यांनो? 50%. तर म्हणजेच 8/16 म्हणजे 50% आणि 1/16 ची व्हॅल्यू किती असते विद्यार्थ्यांनो? 6.25%. किती? 6.25% आणि दोघांची ॲडिशन केलं तर आपल्याला किती मिळणार? 56.25%. म्हणजे एवढा काय झाला विद्यार्थी मित्रांनो? त्याला प्रॉफिट झाला. काय झाला? प्रॉफिट झाला. ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी हे झालं ॲन्सर. अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं विद्यार्थ्यांनो. बघा किती जोरदार कन्सेप्ट आहे. ठीक आहे. हा हा प्रॉब्लेम परीक्षामध्ये जेव्हा येतो ना तर विद्यार्थी सॉल्व्ह नाही करू शकत. गोंधळतात, मिस्टेक करून येतात विद्यार्थ्यांनो. म्हणून याला प्रॉपर अशाच प्रकारे सॉल्व्ह करायचं. सगळ्यात पहिले एका वस्तूची किंमत काढायची, जी की आपली कॉस्ट प्राइस होईल. मग सेलिंग प्राइस काढायची, जी की आपली विक्री किंमत होणार. मग त्याला अशा प्रकारे पुट करायचे. सगळ्यात पहिले सेलिंग प्राइस वर लिहायची, त्याच्यात खाली कॉस्ट प्राइस खाली लिहायची. त्याला अशा प्रकारे पुट करायचं. पुट केल्यानंतर आपल्याला प्रॉफिटमध्ये ॲन्सर निघेल. आता हे थोडं कॅल्क्युलेटिव्ह आहे तर आपल्याला बनणार नाही. पण आपण याला ब्रेक करून आपण सोप्या पद्धतीने फाइंड आउट करू शकतो. आहे की नाही? 8/16 आणि 1/16 तर याची वेगवेगळी व्हॅल्यू आपल्याला तर माहितीच आहे. कारण आपण पर्सेंटेजच्या पहिल्या दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण ते शिकलेलो आहोत, की ह्या व्हॅल्यू कशाप्रकारे फाइंड आउट करायच्या म्हणून. बघा म्हणजे तुम्हाला किती सोपं झालं म्हणून तो लेक्चर बघून या ज्यांना कोणाला इथे अडचण येत असेल तर. ठीक आहे. मग आपल्याला उत्तर मिळालं, प्रॉफिट मिळालं 56.25% म्हणजे ऑप्शन नंबर डी हे झालं ॲन्सर. ठीक आहे. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? नेक्स्ट प्रॉब्लेम बघायचा विद्यार्थ्यांनो. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया.
पुढच्या प्रश्न लक्ष द्या. चला, प्रश्न काय म्हणतो की रमेश 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो व 11 वस्तू 20 रुपयाला विकतो, तर नफा किती टक्के होणार? अच्छा, चला याला फाइंड आउट करायचा प्रयत्न करा. मागच्या सारखाच क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. मी इकडे वस्तू लिहितो, तिकडे रुपये लिहित असतो, ठीक आहे. तर रमेश 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो. 9 वस्तू किती रुपयाला? 16 रुपयाला. म्हणजेच एक वस्तू किती रुपयाला होणार? म्हणजे एक वस्तू होणार 16/9. हे काय झाली विद्यार्थी मित्रांनो? हे झाली कॉस्ट प्राइस. म्हणजे ही काय झाली? खरेदी किंमत. काय झाली विद्यार्थी मित्रांनो? खरेदी किंमत. एवढं कळलं का? हा, 9 वस्तू तो काय करतो? 16 रुपयात विकून राहिला, ठीक आहे. सॉरी, 9 वस्तू तो 16 रुपयात घेऊन राहिला, खरेदी घेऊन राहिला. म्हणजे त्याची काय झाली? हे कॉस्ट प्राइस झाली विद्यार्थ्यांनो, ठीक आहे. मग काय करतो तो? 11 वस्तू 20 रुपयाला विकतो. अच्छा, बघा, पहिले रमेश काय करतो? 9 वस्तू 16 रुपयाला विकत घेतो. काय करतो? पहिले विकत घेतो. म्हणजे त्याची कॉस्ट प्राइस काय होणार? एक वस्तूची कॉस्ट प्राइस काय होणार? 16/9 रुपये. हे झाली त्याची कॉस्ट प्राइस. आता तो काय करतो? 11 वस्तू 20 रुपयाला विकतो, सेल करतो. आता काय करून राहिला तो? विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 11 वस्तू किती रुपयाला विकून राहिला? 20 रुपयाला विकून राहिला. म्हणजेच आपण एक वस्तू किती रुपयाला विकून राहिला काढू शकू का? हो, 20/11. ठीक आहे. तर हे काय झाली विद्यार्थी मित्रांनो? हे त्याची सेलिंग प्राइस झाली, विक्री किंमत झाली. काय झाली विद्यार्थी मित्रांनो? त्याची हे विक्री किंमत झाली. ओके. 9 वस्तू 16 रुपयाला खरेदी करतो. खरेदी म्हणजे तो विकत घेतो. म्हणजे हे झाली त्याची कॉस्ट प्राइस. आणि नंतर तो काय करतो की 11 वस्तू 20 रुपयाला विकतो. ही झाली त्याची सेलिंग प्राइस. आणि आपण काय काढलं? एका वस्तूची प्राइस काढली. म्हणजे एका वस्तूची प्राइस एवढी. तर हे झाली त्याची कॉस्ट प्राइस आणि ही झाली त्याची एका वस्तूची सेलिंग प्राइस. आता पुट कसं करायचं? मी सांगितलं होतं तुम्हाला. पुट कसं कसं करायचं? सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस, आहे की नाही? विक्री किंमत अपॉन मध्ये खरेदी किंमत. तर सांगा विक्री किंमत किती आहे? सेलिंग प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? सेलिंग प्राइस सांगा. सेलिंग प्राइस किती आहे? 20/11. किती आहे? 20/11. तशाच प्रकारे आता बघा, मी लाईन खिचली, याच्या खाली लिहिलं कॉस्ट प्राइस. आणि मग कॉस्ट प्राइस किती आहे? किती आहे विद्यार्थ्यांनो? सांगा, कॉस्ट प्राइस किती आहे एका वस्तूची? 16/9. किती आहे? 16/9. ठीक आहे. हा एवढा कन्सेप्ट कळला कोणाला? ठीक आहे. चला, कळला असेल, कारण मागच्या प्रॉब्लेम मध्ये डिटेल मध्ये सांगितलंय मी तुम्हाला. यालाच पुन्हा कसं लिहिता येणार? याला असं लिहिता येणार, 20/11 गुणिला 9/16. म्हणजेच सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस काय होणार विद्यार्थ्यांनो? काय होणार? इथे आपण डायरेक्ट कट बी करू शकतो. 4 चोक 16, 4 पंचे 20. म्हणजेच हे किती होणार? 9 पाचे 45 आणि 11 4 44. अच्छा, म्हणजे कॉस्ट प्राइस मिळाली किती मिळाली विद्यार्थी मित्रांनो? 44. आणि सेलिंग प्राइस किती मिळाली? 45. म्हणजे प्रॉफिट होऊन राहिला. कितीचा प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थ्यांनो? सांगा, कितीचा प्रॉफिट होऊन राहिला? इथे 1 चा प्रॉफिट होऊन राहिला. तर आपल्याला त्यांनी काय विचारलं? नफा किती टक्के होणार? म्हणजे किती प्रॉफिट होऊन राहिला? म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज आपल्याला काढायचा आहे. तर म्हणजे कितीचा प्रॉफिट होऊन राहिला? 1 च्या. कितीवर? 44 वर. कितीवर? 44 वर इंटू 100%. चला काढा. याचा प्रॉफिट पर्सेंट काढायचा आहे. म्हणजे हे काय होणार? 100/44. किती होणार? आता ही व्हॅल्यू आपल्याला काढता आली पाहिजे. म्हणजेच आपण याला कसं लिहू शकतो? आता बघा, 100 आहे, हे 100/44 आहे. ओके, याला पुन्हा ब्रेक करू शकतो. 50 बाय किती करू शकतो आपण? 22. पुन्हा ब्रेक करू शकतो. 25/11. चला, 25/11 ची व्हॅल्यू काढा. 11 1 11, 11 दुने 22. 5तून 2 गेले, 3 राहिले, हा 0. ओके, हा पॉइंट दिला. 11 दुने 22, 11 33. पुन्हा 2. 11 दुने 22. 10तून 2 गेले, 8 राहिले, हातच्या परत 0. पुन्हा 0 देऊन देतो. 11 7 77. बघा, असं काही व्हॅल्यू आहे का? 2.27 समथिंग. हा. आणि काय होऊन राहिला? प्रॉफिट होऊन राहिला. तर प्रॉफिट किती आहे? 2.27% प्रॉफिट होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं विद्यार्थ्यांना.
अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढायचं होतं. तर कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन, कोणती शंका? फुल फोकस राहा विद्यार्थी मित्रांनो, कारण असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये पाहायला मिळतात आणि जर तुम्ही या प्रश्न चुकून आले तर मग काहीच कामाचं होणार नाही. कारण इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगून राहिलो विद्यार्थी मित्रांनो, किती सोप्या पद्धतीने. सगळ्यात पहिले एका याची किंमत काढतो एका वस्तूची, ठीक आहे. एका वस्तूची कॉस्ट प्राईस काढतो, एका वस्तूची सेलिंग प्राईस करतो. फक्त अशा प्रकारे पुट करतो. बघा किती सोप्या पद्धतीने मी पुटिंग मेथड पण तुम्हाला सांगितलंय कशाप्रकारे सॉल्व्ह करायचं म्हणून, ठीक आहे. म्हणून प्रत्येक गोष्ट नीट अँड क्लीन लक्ष द्या. नीट अँड क्लीन लिहिलं पण आहे आणि प्रत्येक गोष्ट सोप्या शब्दात आणि सोप्या सोप्या कॅल्क्युलेशनमध्ये कॅल्क्युलेशन करू सोप्या याच्याने कॅल्क्युलेशन केलं विद्यार्थ्यांनो मित्र, ठीक आहे. त्याच प्रकारे हे बघा तुम्हाला प्रॉपर सगळं काही समजून सांगितलंय. तर आता याच्यानंतर जर असा प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला तर प्लीज न चुकवता त्याला प्रॉपर म्हणजे करेक्ट करूनच यायचं, ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. रफ करू. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हे परीक्षेमध्ये येणारे प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. हम्म. एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्य इतका नफा कमवला. तर त्याच्या टक्केवारीत किती? त्याची टक्केवारी किती? अच्छा, 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 अच्छा. आता हा प्रॉब्लेम थोडा डिफरंट आहे वाटते. बघा, एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून 20 पेन्सिलच्या विक्री मूल्या इतका नफा कमवला. ठीक आहे. लक्षात आहे विद्यार्थी? काय म्हटलं मी? सांगा एक वेळेस बोला. बघा प्रश्न कसा आहे? एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्या इतका नफा कमवला. त्याचा नफा टक्केवारीमध्ये किती? ह्या प्रश्नाला एवढे मुलं म्हणजे मिस्टेक करतात याच्यात, की हमखास नेहमी गडबड करून येतात, नेहमी चूक करून येतात ह्या प्रश्नामध्ये विद्यार्थ्यांनो. त्यांना हा कन्सेप्टच नाही माहीत, की याला कशाप्रकारे पुट करायचं आणि हा 100% रॉंग करून येतात हा क्वेश्चन. त्यांना ऑप्शनमध्ये दिसते विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ते उत्तर काढतात ना लास्टला, तर त्याला त्या ऑप्शनमध्ये दिसतो आणि तो असतो पण. एक्झामिनर अशा प्रकारे क्वेश्चन टाइप करतो, अशा प्रकारे क्वेश्चन बनवतो, की त्यांनी रॉंग जरी उत्तर काढलं आणि ते ऑप्शनमध्ये राहिलं, तर विद्यार्थी त्याला टिक करून सामोरं जातो. पण याला एक कन्सेप्ट, एक प्रॉपर वेनी सॉल्व्ह करणं पडते विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. चला तर मग इकडे लक्ष द्या. आजपर्यंत जर तुम्ही अशा प्रश्नात गोंधळत असेल, कोणती पण तुम्ही ट्रिक म्हणा या कोणत्याही तुम्ही कशाही प्रकारचं म्हणजे कन्सेप्ट तुम्ही यूज करत असाल आणि गोंधळत असाल आणि मी जे तुम्हाला आता कन्सेप्ट सांगणार ना, तुम्हाला या प्रॉब्लेममध्ये कधीच अशा प्रकारचा गोंधळ निर्माण होणार नाही. कारण माझा जो कन्सेप्ट आहे तो 100% वर्क करतो विद्यार्थ्यांनो. आणि लक्ष द्या तुम्ही आता, लक्ष द्या कारण हा कन्सेप्ट एवढा पॉवरफुल आहे, की या कन्सेप्टमुळे अशा प्रकारचे कोणताच प्रॉब्लेम रॉंग होणार नाही. ठीक आहे? चला लक्ष द्या. एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्य इतका नफा कमवला. आता 100 पेन्सिल म्हणून राहिले, तर 100 इकडे लिहायचे विद्यार्थ्यांनो. त्याची इंक संपली वाटते. चला. 100 इकडे लिहायचे आणि 100 इकडे लिहायचे. काय करून राहिला तो? हां. 100 पेन्सिल विकून. आता 100 इकडे लिहिले, 100 इकडे लिहायचे. इकडे नेहमी काय लिहायचे विद्यार्थ्यांनो? कॉस्ट प्राइस आणि इकडे काय राहणार? सेलिंग प्राइस. एवढं लिहायचं. एवढं लक्ष द्या. प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या बरं. ठीक आहे? ही काय आहे? खरेदी किंमत आहे. आणि हे काय आहे? विक्री किंमत आहे. ठीक आहे? लक्ष द्या. एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून, आता 100 पेन्सिल विकून म्हणा, की 60 पेन्सिल विकून म्हणा, किंवा 10 पेन्सिल खरेदी करून घ्या म्हणा. तर सगळ्यात पहिले अशाच प्रकारे लिहायचे. जे पण पहिली व्हॅल्यू म्हटली त्याला सेम सेलिंग प्राइसनी आणि कॉस्ट प्राइसनी काय कॉस्ट प्राइस सोबत पुट अप करायचं. ठीक आहे. बघा इथे काय म्हटलंय 100 पेन्सिल विकून, तर म्हणून मी 100 कॉस्ट प्राइस घेतला आणि 100 सेलिंग प्राइस घेतला. आता बघू. आता याच्यावर बघू की किती पेन्सिल नफा होऊन राहिल्या, या किती पेन्सिल तोटा होऊन राहिल्या. कशावर? एक तर खरेदी किंमतवर, एक तर
विक्री किंमतवर. आता ते बघा, लक्ष द्या इकडे. एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकून, ते आपण बरोबर पुट केलं, ठीक आहे. 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्य इतका नफा कमवला. 20 पेन्सिलच्या किती नफा कमवला. नफा म्हणून मी प्लस घेणार आणि 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्य इतका, विक्रय मूल्य म्हणून राहिला म्हणून मी सेलिंग प्राइस घेणार. म्हणजे विक्री किंमत घेणार याची वाली. जर खरेदी किंमत म्हटलं असतं तर खरेदी किंमत लिहिली असती, ठीक आहे. आणि इक्वल टू हे होणार, एवढं होणार. एवढं कळलं का विद्यार्थी मित्रांनो? बस इथे एवढं कळणं जरुरी आहे. एवढं ज्याला कळलं ना त्यांनी प्रश्न सॉल्व्ह करून घेतला. काय घेतलं, काय 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 करायचं विद्यार्थ्यांनी? एका दुकानदाराने 100 पेन्सिल विकल्या, ठीक आहे, विकून. तर 100 इकडे लिहायचे, 100 इकडे लिहायचे. याला कॉस्ट प्राइस कन्सिडर करायचे, याला सेलिंग प्राइस कन्सिडर करायचे, ठीक आहे. आता बघायचे की विकून 20 पेन्सिलच्या विक्रय मूल्य इतका नफा झाला. तर म्हणून नफा झाला. विक्रय मूल्य इतका, तर म्हणून विक्रय मूल्य इथे लिहिली, विक्री किंमत इथे लिहिली. काय लिहिली? विक्री किंमत इथे लिहिली. किती? 20 पेन्सिलच्या विक्री मूल्य इतका नफा झाला, ठीक आहे. करा मग. आता इथे तुम्हाला सॉल्व्ह करताच येणार. हे काय होणार? 100 कॉस्ट प्राइस. आता बघा, हे सेलिंग प्राइस, हे सेलिंग प्राइस. जेव्हा हे इकडे जाणार तर किती राहणार? 100 - 20 80 सेलिंग प्राइस. 80 सेलिंग प्राइस. आणि हे तर आपण पार्ट नंबर 3 मध्ये शिकलोच आहोत. जेव्हा आपल्याला अशा प्रकारचे कन्सेप्ट मिळाले तर कशा प्रकारे पुट अप करायचं, ठीक आहे. इथे काय होणार? सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस येणार. हे कॉस्ट प्राइस बघा इकडे आली, ठीक आहे. आणि इथे काय 100 आहे आणि हे जे 80 आहे हे याच्या खाली येणार. कसं पुट केलं समजायला आलं, ठीक आहे. इकडे सेलिंग प्राइस आहे राईट हँड साइडला, तर कॉस्ट प्राइस राईट हँड साइडला घेऊन गेलो. काय केलं? राईट हँड साइडला. आणि इकडे सॉरी, राईट हँड साइडला काय? सेलिंग प्राइस. तर मी कॉस्ट प्राइस राईट हँड साइडला घेऊन गेलो. आणि लेफ्ट हँड साइडला काय? 100 आहे. तर हे जे 80 आहे ते मी लेफ्ट हँड साइडला घेऊन गेलो खाली, ठीक आहे. एवढं कळलं का तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे. चला आता सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह काय करायचं? आपल्याला कॉस्ट प्राइस मिळाली किती आहे? कॉस्ट प्राइस 80 रुपये. सेलिंग प्राइस किती आहे? 20 रुपये. आता 80 रुपयाची वस्तू तो 100 रुपयाला विकून राहिला. असंच झालं ना. तर प्रॉफिट किती कमवून राहिला तो? प्रॉफिट आहे 20 चा. तर मग लिहा प्रॉफिट 20 चा कितीवर? 80 वर गुणिले 100%. म्हणजेच त्याला नफा टक्केवारी किती झाला विद्यार्थी मित्रांनो? बेक बे बेचोक 8 म्हणजे 25% चा नफा झाला विद्यार्थी मित्र. 25% चा नफा झाला. ऑप्शन क हे झालं आन्सर. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं होतं, ठीक आहे. घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारचे प्रॉब्लेम आणखी आपल्याला 3-4 प्रॉब्लेम भेटणार आहेत. त्याच्यात जर इथे तुमचं डाऊट क्लिअर नसेल झालं, त्या प्रॉब्लेम मध्ये डाऊट क्लिअर होणार आहे. पण लक्षात ठेवायचं सगळ्यात पहिले 100 असं लिहायचं. तर इकडे कॉस्ट प्राइस कन्सिडर करायची, इकडे सेलिंग प्राइस कन्सिडर करायचं. आणि किती नंबर मध्ये एक तर विक्री किंमत मध्ये फायदा होत असेल या खरेदी किंमत मध्ये फायदा होत असेल, एक तर नफा होत असेल या विक्री किंमत मध्ये नफा होत असेल, ठीक आहे. जे बी होत असेल इथे प्लस मायनस मध्ये लिहायचं. इथे प्रॉफिट होऊन राहिला म्हणून प्लस लिहिलं, जर तोटा राहिला असता तर मायनस लिहिलं असतं, ठीक आहे. मग अशा प्रकारे पुट केलं. अशा प्रकारे पुट करून आपल्याला 25% चा फायदा होऊन राहिला, नफा होऊन राहिला आपल्याला कळलं त्याला, ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. पुढचा प्रश्न काय म्हणतो? 30 वस्तू 20 रुपयाला खरेदी करून 20 वस्तू 30 रुपयाला विकल्यास. अच्छा, ते तशा प्रकारे, ठीक आहे. हे वस्तू आहे विद्यार्थ्यांनो आणि हे रुपये आहे. 30 वस्तू 20 रुपयाला. आता काय करून राहिल्या? 30 वस्तू 20 रुपयाला. म्हणजे एक वस्तू किती रुपयाला? 20 अपॉन मध्ये 30. हे काय झाली? कॉस्ट प्राइस, ठीक आहे. ही काय झाली? कॉस्ट प्राइस. खरेदी करून राहिला म्हणते ना. आणि 20 वस्तू 30 रुपयाला विकून राहिला. आता 20 वस्तू काय करून राहिला? तो 30 रुपयाला विकून राहिला. म्हणजे एका वस्तूची किंमत किती होणार? 30/20. हे झाली सेलिंग प्राइस. काय झाली विद्यार्थी मित्रांनो? सेलिंग प्राइस. तर नफा या तोटा फाइंड आउट करायचा. मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं विद्यार्थी मित्रांनो? लक्ष द्या. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. ओके. तर सेलिंग प्राइस किती आहे? 30/20 आणि कॉस्ट प्राइस किती आहे? 20/30. ठीक आहे.
चला, सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस, हा शून्य हा शून्य गेला, हा शून्य हा शून्य गेला, हे 3/2 इथं आपण असे लिहिले, हे वाले 3/2 इंटू, आता हे 3 वरत जातील, 2 खालीच राहतील, तर 3/2 असे होणार. म्हणजेच हे किती मिळालं, 3 तेरी 9/4. ओके, कॉस्ट प्राइस मिळाली 4, सेलिंग प्राइस मिळाली 9. कितीचा फायदा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो, 5 चा फायदा होऊन राहिला. ठीक आहे, कशावर, कॉस्ट प्राइसवर, 5 अपॉन मध्ये 4 इंटू 100%. तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो सांगा, 25, 25 चोक 100, 25 पाचे 125. किती झाले, 125% चा फायदा होऊन झाला. बघा आता तुम्ही म्हणाल की सर हे 125% आले, याला 100 सोबत आपण कम्पेअर करू की नाही करू. आता सांगा, इथे कुठे आपण 100 ची व्हॅल्यू घेतली का, 100 सोबत 30% नफा झाला ते 130 असं लिहिलं का, नाही लिहिलं ना. डायरेक्ट प्रॉफिट दिसून राहिला ना, किती दिसून राहिला, 125%. म्हणून डायरेक्ट आपण इथे 125% घेऊ. हे 100 सोबत कम्पेअर तेव्हाच करू जेव्हा आपण 100 घेऊ, जेव्हा 100% घेऊ आपण. ठीक आहे, इथे काही काही स्टुडंट गोंधळतात, तर लक्षात ठेवा. ऑप्शन बी हे झालं आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. हम्म. हम्म. जर 5 संत्र्याची विक्री किंमत 3 संत्र्याच्या खरेदी किंमत असेल तर लाभ किंवा तोटा. अच्छा अच्छा, हे डायरेक्टच सांगितलं. जर 5 संत्र्याची विक्री किंमत म्हणजे हे काय झाले, सेलिंग प्राइस इक्वल टू 3 संत्र्याची खरेदी किंमत, हे झाली कॉस्ट प्राइस. ओके, करा मग. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस, हे कॉस्ट प्राइस याच्या खाली आलं आणि हे 3 आहे, तर हे हे किती आहे, 3 आहे, तर याच्या खाली हे 5 येणार. बघा, हा आता कॉस्ट प्राइस 5 आहे, सेलिंग प्राइस 3 आहे, म्हणजे याच्यात काय होऊन राहिला, लॉस होऊन राहिला. कितीचा, 2 चा. तर 2 चा लॉस कितीवर, 5 वर इंटू 100%, म्हणजेच किती पर्सेंटचा लॉस होऊन राहिला विद्यार्थ्यांना, 5 दुने 10 म्हणजे 40%च्या काय होऊन राहिला, इथे लॉस होऊन राहिला, तोटा होऊन राहिला. ठीक आहे, ऑप्शन ए हे झालं आन्सर. ओके, समोर जायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. चला ह्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. की 10 वस्तू 15 ला खरेदी करून 12 वस्तू 20 ला विकत आहे. बघा, मी नंबर ऑफ प्रॉब्लेम तुमच्याकडून सॉल्व्ह करून घेऊन राहिलो, म्हणजे तुमचे कन्सेप्ट आहे ना एकदम स्ट्रॉंग बनले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणून आपण जेवढे प्रॉब्लेम येते तेवढे सॉल्व्ह करू. हे हे आपले प्रॅक्टिस सेशन असतं आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तर आपण एवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम घेऊन राहिलो. प्रॉफिट अँड सिरीज चालू आहे आपलीवाली. इथे आपण बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंत क्वेश्चन बघणार आहोत. यानंतर आपले काय चालू होणार विद्यार्थी, पीवायक्यू सेशन. पीवायक्यू सेशन कसे असते विद्यार्थी मित्रांनो, जे प्रत्येक क्वेश्चन एक्झाम मध्ये परीक्षेमध्ये आलेले आहे. ठीक आहे, हे आपले प्रॅक्टिस सेशन क्वेश्चन असतात. पण अशाच प्रकारचे क्वेश्चन नेहमी परीक्षेत विचारले जातात, हे विसरायचं नाही. हे कन्सेप्ट स्ट्रॉंग करायसाठी आपण एवढे क्वेश्चन घेऊन राहिलो विद्यार्थ्यांना. ठीक आहे, आणि ज्याला कोणाला बोर वाटत असेल, काय सर एकाच पॅटर्नचे 4-4, 5-5 क्वेश्चन घेत असेल, तर तो विद्यार्थी याला ह्या क्वेश्चनला स्किप करून समोरच्या प्रश्न म्हणजे बघू शकतो या करू शकतो. नाहीतर तो इथे सॉल्व्ह करून तो आपली प्रॅक्टिस पण करू शकतो. ठीक आहे, चला. सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करते. अच्छा, हे झाले वस्तू आणि हे झाले रुपये. 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करते, म्हणजे एक वस्तू कितीला खरेदी करत असेल, 15/10. हे झाली त्याची वाली कॉस्ट, तिची वाली कॉस्ट प्राइस. ओके, मग काय करते ते, 12 वस्तू 20 रुपयाला विकते. आता 12 वस्तू कितीला विकून राहिली, ते 20 रुपयाला, म्हणजे एका वस्तूची सेलिंग प्राइस किती होणार, 20/12. हे झाली त्याची सेलिंग प्राइस. ओके, चला एवढं तर कळलं. ठीक आहे, ठीक आहे. तर आता काय लिहू आपण, सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस लिहू. सेलिंग प्राइस किती आहे, 20/12.
आणि कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो 15/10. बरोबर आहे का? लक्ष द्या इकडे. बघा बरोबर आहे का हे? ठीक आहे. 10 वस्तू 15ला, 12 वस्तू 20ला. ठीक आहे. चला सॉल्व्ह करा. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस काय होणार आहे? 20 अपॉन मध्ये 12 इंटू 10 वर जाणार, 15 खाली राहणार. आता याला सॉल्व्ह करा. 5 5 तेरी 15, 5 दुने 10. ओके. आणि हे किती होणार? बेसकम 12. म्हणजे सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस किती राहिलं? 20/sin3 18. ओके. ठीक आहे. लक्ष द्या इकडे. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस 20/18 म्हणजे कितीचा फायदा होऊन राहिला? 2चा. कितीवर? 18वर इंटू 100% म्हणजे प्रॉफिट होऊन राहिला नाही ते. तर प्रॉफिट काय झालं विद्यार्थी मित्रांनो? बे 18 म्हणजे 11.11% प्रॉफिट होऊन राहिला. कारण 1/9 ची व्हॅल्यू काय असते विद्यार्थी मित्रांनो? 11.11%. हे मी तुम्हाला पर्सेंटेजच्या ह्याच्यात सांगितलंय. तर ऑप्शन नंबर सी हे झालं आन्सर. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. कोणाला काही डाऊट, काही कन्फ्युजन? चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढचा प्रश्न लक्षात आहे विद्यार्थ्यांनो? चला लक्ष द्या. 9 मीटर कापडाची विक्री किंमत 12 मीटर कापडाच्या खरेदी किंमत असेल तर नफा तोटा. अच्छा, इथे डायरेक्टच इक्वल टू दिलेला आहे. 9 मीटर कापडाची विक्री किंमत हे झालं सेलिंग प्राइस इक्वल टू 12 मीटर कापडाच्या खरेदी किंमत आहे. म्हणजे याच्या बरोबर आहे खरेदी किंमत कॉस्ट प्राइस. 9 मीटर कापडाची विक्री किंमत 12 मीटर कापडाच्या खरेदी किंमत एवढी आहे. तर नफा या तोटा सांगा. चला नफा या तोटा सांगा. करायचं काय करायचं? सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस घेऊ. हे किती आहे? 12. हे 9 याच्या खाली येणार. ठीक आहे. कितीचा फायदा होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? इथे 3चा फायदा होऊन राहिला. 3 अपॉन मध्ये 9 इंटू 100%. तर हे किती जाणार? 3 एक 3, 3 तरी 9 म्हणजे 1/3 ची व्हॅल्यू किती होते विद्यार्थी मित्रांनो? सांगा पटकन. 1/3 ची व्हॅल्यू 33.33%. म्हणजे प्रॉफिट किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 33.33% म्हणजे ऑप्शन बी. ऑप्शन काय विद्यार्थी मित्रांनो? बी हे झालं आन्सर. 33.33%. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सोप्पा आहे, काही हार्ड आहे नाही. ठीक आहे. कारण आपण शिकवतच तेवढ्या सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना. ठीक आहे. चला लक्ष द्या नेक्स्ट प्रॉब्लेमला. चला याला सॉल्व करा. काय म्हणते की 12 वस्तू 10 ला खरेदी करून 10 वस्तू 12 ला विकल्यास नफा किती? चला फास्ट करूया आपण. काय करताय? 12 वस्तू ह्या वस्तू आहे, ते रुपये आहे. ठीक आहे. 12 वस्तू 10 ला खरेदी करून. अच्छा, ते एक वस्तू कितीला झाले? 10/12. हे काय झाली विद्यार्थी मित्रांनो? कॉस्ट प्राइस. 12 वस्तू 10 ला खरेदी करून 10 वस्तू 12 ला विकल्यास. आता काय काय करून राहिला? 10 वस्तू किती विकून राहिला? 12 ला. म्हणजे एक वस्तू कितीला पडली? 12/10. हे काय झाली? सेलिंग प्राइस. ओके एवढं कळलं. चला मग लिहा. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे? 12/10. ठीक आहे. कॉस्ट प्राइस किती आहे विद्यार्थ्यांनो? 10/12. चला सॉल्व करा. सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस 12/10 गुणिला 12/10 होणार. ठीक आहे. तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 12चा स्क्वेअर 144 आणि 10चा स्क्वेअर 100. म्हणजे कितीचा फायदा होऊन राहिला? 44चा. आहे की नाही? म्हणजे 44 अपॉन मध्ये 100 गुणिला 100. म्हणजेच प्रॉफिट किती होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? 44%. ऑप्शन नंबर ए हे झालं आन्सर. ठीक आहे.
अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. हो चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया पटकनच. पन्नास वस्तू 40 ला खरेदी करून 30 वस्तू 20 रुपयाला विकल्यास. अच्छा चला हे पण सेम तसंच आहे. याला पण पटकन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण. 50 वस्तू 40 ला खरेदी करून किती 50 वस्तू कितीला 40 ला, ते एक वस्तू कितीला होणार विद्यार्थी मित्रांनो 40/50 ला. तर ही काय झाली त्याची कॉस्ट प्राइस खरेदी करून आला. ओके. मग 30 वस्तू 20 रुपयाला विकतं. मग काय करून राहिला 30 वस्तू कितीला विकून राहिला तो 20 रुपयाला विकून राहिला. कितीला विकून राहिला 20 वस्तू. मग एका वस्तूची किंमत किती होणार 20/30. हे काय त्याची व्हॅल्यू झाली सेलिंग प्राइस. ओके. करा पुट सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. सेलिंग प्राइस किती आहे 20 अपॉन मध्ये 30. कॉस्ट प्राइस किती आहे 40 अपॉन मध्ये 50. ठीक आहे. चला याला लिहा असं मग सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस 20 अपॉन मध्ये 30 गुणिला 50 अपॉन मध्ये 40 असं लिहू शकू का? हो. हे 0 0 0 0 गेले. पुन्हा हे काय होणार बे एक बे बे दुने 4 गेले म्हणजे उरले किती 5 आणि हे 3 दुने 6. हे इथं काय होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो घाटा होऊन राहिला कितीच्या 1 च्या कितीवर 6 वर इंटू 100%. 1/6 ची व्हॅल्यू किती होते विद्यार्थी मित्रांनो सांगा. 1/6 ची व्हॅल्यू 16.66% आणि हे काय होऊन राहिला लॉस होऊन राहिला तोटा होऊन राहिला. हे झालं आन्सर. ऑप्शन काय होणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर लॉस होऊन राहिला ना बी. हे झालं आन्सर. ठीक आहे. ओके समजलं. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला कधीच आता कोणता डाऊट राहिला नाही पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. अगदी सोप्या पद्धतीने आणि बरोबर स्टेप बाय स्टेप अशा प्रकारे पुट करायचं आन्सर आरामशीर निघते. काही दिक्कतची कोणती गोष्ट राहणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. अच्छा हा प्रॉब्लेम होमवर्क म्हणून घ्या विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. काही प्रॉब्लेम तुम्ही पण सॉल्व्ह करा. हा होमवर्क म्हणून घ्या. ठीक आहे. हा होमवर्क म्हणून एक फळ विक्रेता 1 रुपयाला 2 लिंबू खरेदी करतो आणि 3 रुपयाला 5 लिंबू विकतो त्याची नफा टक्केवारी. ठीक आहे. हा होमवर्क म्हणून आहे तुमच्याकरिता. पुढचा प्रश्न. रवी काही टॉफया 4 नग 3 ला घेतो आणि 5 नग 2 ला विकतो तर त्याची टक्के तोटा किती होणार ते फाइंड आउट करायचं आहे. हा पण होमवर्क घ्या कारण आपण अशा प्रकारचे प्रॉब्लेम 3-4 बघितले विद्यार्थी मित्रांनो. तर हा पण एक होमवर्क असू द्या. ठीक आहे. तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे आणि कमेंट बॉक्स मध्ये प्रत्येकाला याचे उत्तर लिहायचे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. इकडे लक्ष द्या आता. 36 संत्री विकून विक्रेत्याला 4 संत्र्याच्या विक्री मूल्य इतका तोटा झाला. अच्छा तोटा झाला तर त्याचा तोटा किती होणार. अच्छा ते मगांसारखं प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो. कोणतं ते पेन्सिल वाला आहे ना 100 पेन्सिल विकून 20 पेन्सिल विक्री इतक्या फायदा होऊन राहिला होता. ठीक आहे. हे सेम तशा प्रकारे घ्यायचा. आता इथे काय म्हणाले 36 संत्रे. तर मी काय करतो इथे बघा 36 कॉस्ट प्राइस घेतो इथे आणि 36 सेलिंग प्राइस घेतो. ठीक आहे. ओके. आणि काय करून राहिला त्याला 36 संत्रे विकून विक्रेत्याला 4 संत्र्याच्या विक्री मूल्य इतका तोटा होऊन राहिला. तोटा होऊन राहिला म्हणून मी मायनस घेऊ आणि कितीच्या 4 संत्र्याच्या विक्री मूल्य इतका. विक्री मूल्य म्हणजे सेलिंग प्राइस इतका. ठीक आहे. हे इक्वल टू एवढं. कळलं का विद्यार्थी मित्रांनो. ही झाली खरेदी किंमत, ही झाली विक्री किंमत. ठीक आहे. आणि 4% तोटा होऊन राहिला कायच्यावर विक्री किंमतवर. ठीक आहे. कळलं एवढं. 36 संत्री विकून म्हणून आपण 36 इथं लिहिले 36 इथं लिहिले याला कॉस्ट प्राइस कन्सिडर केलं याला सेलिंग प्राइस कन्सिडर केलं. हे तुम्हाला नेहमीच कन्सिडर करायचं आहे. मग काय होऊन राहिलं 4 संत्र्याच्या विक्री मूल्य इतका तोटा होऊन राहिला. तोटा होऊन राहिला म्हणून आपण मायनस 4 संत्र्याच्या विक्री मूल्य असं लिहिलं. ठीक आहे.
तर तोटा पर्सेंटेज काढायचे. आता मला सांगा हे किती होणार? 36 कॉस्ट प्राइस. आता हे -4 सेलिंग प्राइस आहे, इकडे जाणार तर हे किती होणार? 40 सेलिंग प्राइस, विक्री किंमत. म्हणजेच आता लिहा विद्यार्थी मित्रांनो, सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस. कॉस्ट प्राइस खाली आलं, इकडे किती होते? 36, तर हे 40 इकडे खाली येणार. ओके. तर हे किती झाले विद्यार्थी मित्रांनो? 4 9 36 आणि 4 10 40. म्हणजेच मी याला असं लिहू शकू, सेलिंग प्राइस अपॉन मध्ये कॉस्ट प्राइस 9/10. म्हणजे तोटा होऊन राहिला कितीचा? 1च्या. कशावर? 10 वर इंटू 100%. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो म्हणू शकू का 10%च्या इथे काय होऊन राहिला? लॉस होऊन राहिला. का होऊन राहिला विद्यार्थी मित्रांनो? लॉस होऊन राहिला. ऑप्शन नंबर ड. हे झालं आन्सर. अशा प्रकारे फाइंड आउट करायचं होतं. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अशा प्रकारे काढायचं होतं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. इकडे कॉस्ट प्राइस, इकडे सेलिंग प्राइस. 4% संत्र्याच्या विक्री मूल्य इतका तोटा होऊन राहिला म्हणून -4 घेतले. तोटा होऊन राहिला म्हणून. जर नफा झाला असता तर +4 घेतले असते. मग हे 4 -4 इकडे घेऊन गेलो तर 40 झाले. सेलिंग प्राइस अपॉन कॉस्ट प्राइस अशा प्रकारे पुट केलं आणि आन्सर निघाला. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. आज शायरी नाही म्हणली वाटते है ना. ये दुख है दर्द है गम जो भी है बस तेरे अंदर है, अपने बनाए हुए पिंजरे से बाहर निकल कर तो देख तू भी एक सिकंदर है. ठीक आहे. चलो फिर विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. 33 मीटर कपडा विकून रमेश 11 मीटरच्या मूळ किमती इतका नफा कमवतो. मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत एवढा नफा कमवतो, तर त्याच्या नफा टक्केवारी किती? ओके. 33 मीटर म्हणून राहिले. किती? 33. तर मी काय करतो विद्यार्थ्यांना इकडे लिहितो. 33 कॉस्ट प्राइस, 33 सेलिंग प्राइस. म्हणजे 33 खरेदी किंमत, 33 विक्री किंमत. आता काय फायदा होऊन राहिला आणि काय तोटा होऊन राहिला ते बघू. 33 मीटर कपडा विकून रमेशला 11 मीटरच्या मूळ किमती इतका नफा होऊन राहिला. नफा म्हणजे प्रॉफिट होऊन राहिला. कशावर? कॉस्ट प्राइस इतका. ठीक आहे. मूळ किंमत म्हणजेच कॉस्ट प्राइस म्हणून कॉस्ट प्राइस लिहिला इक्वल टू एवढा. चला सॉल्व करा. 33 कॉस्ट प्राइस, आता 33 कॉस्ट प्राइस प्लस 11 कॉस्ट प्राइस किती झाले? 44 कॉस्ट प्राइस. किती झाले? 44 कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 33 सेलिंग प्राइस. ओके. लिहा मग हे सेलिंग प्राइस अपॉन मध्ये काय होणार? कॉस्ट प्राइस होणार. हे कॉस्ट प्राइस इकडे आले आणि हे 44 अपॉन मध्ये 33 होणार, कारण हे 33 इकडे आले. 11 4 44, 11 3 33 म्हणजे 1चा फायदा होऊन राहिला आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? कितीचा फायदा होऊन राहिला इथे? 1चा फायदा होऊन राहिला. कितीवर? 3 वर इंटू 100%. म्हणजेच कितीचा कसा फायदा होऊन राहिला? 33.33%. 33.33%चा फायदा होऊन राहिला. याचे ऑप्शन नाही का? ठीक आहे. ओके. ठीक आहे. तर हे झालं आन्सर. हे झालं विद्यार्थ्यांना आन्सर. ओके. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम. अच्छा नेक्स्ट टाइप. आता टाइप नंबर 13वा आहे. आपण टाइप नंबर 13 बघूया. सगळ्यांनी हेडिंग द्या आपल्या बुक मध्ये टाइप नंबर 13. टाइप नंबर 13 मध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम येत आहे ते आपण बघूया. ठीक आहे. बस इथे अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, जो की हा टाइप संपलेला आहे. टाइप 13 मध्ये आता बघूया कशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात आपल्याला परीक्षांमध्ये. एक वस्तू 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली, त्यामुळे 88 रुपयांनी कमी मिळाली, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? ओके. आता मला सांगा, एक वस्तू 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली. त्याला 5% नफा होत होता, पण त्यांनी 3% नफ्याने विकली. काय म्हणताय? 5% नफ्याऐवजी त्यांनी 3% नफ्याने विकली. ह्या दोघांचा डिफरन्स किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2%. त्याची व्हॅल्यू किती दिली आहे? 3%
88 रुपयांनी कमी विकली. किती विकली? कमी विकली. आता मी काऊन असं घेतलं बघा. त्यामुळे 88 रुपयांनी कमी मिळाले. 88 रुपयांनी जास्त मिळाले, कमी मिळाले, जास्त मिळाले. जिथं कमी आणि जास्त असा वर्ड आला ना विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट दोघांमध्ये डिफरन्स करून घ्यायचे. म्हणजेच त्या दोघांच्या डिफरन्सची व्हॅल्यू दिलेली असते. काय असते? ह्या दोघांच्या डिफरन्सची व्हॅल्यू दिलेली असते. एक वस्तू 5% नफ्याऐवजी 3% नफ्याने विकली, त्यामुळे त्याला 88 रुपयांची कमी झाली. म्हणजे 2% ची व्हॅल्यू त्याला किती मिळाली? 88. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आहे? म्हणजे 100% ची किंमत किती आहे ते फाइंड आउट करा. 100% ची किंमत किती आहे? करा फाइंड आउट. असं बी करू शकतो. हे किती गुणा आहे? 50 गुणा आहे. तर मग याला आपण 50 गुणा करा. किती होणार आहे? 88 गुणिले 5 करा. 8×45 चे 0 हातचे लागले 4. 8×45 ने 4 4 म्हणजे 4400. म्हणजे 1 ची व्हॅल्यू किती आली? 440. म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती होणार? 440. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? 440 50 गुण आहे. हे 440 हा शून्य कोण देणार? विसरले का मग तुम्ही? मग याला पण 4400 असा शून्य द्यायचं. ठीक आहे. म्हणजे उत्तर आलं 4400 रुपये. ऑप्शन बी. हे झालं आन्सर. हे जर असं नाही कळलं असेल तुम्हाला तर क्रॉस करा. क्रॉस केल्यानंतर पण एवढंच उत्तर निघणार. ठीक आहे. हे आपल्याला डायरेक्ट इथून दिसून राहिलं किती होऊन राहिलं? हां. पुन्हा लक्ष द्या. इथे आणखी 2 आहे. आता मी विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 2% ची व्हॅल्यू किती आहे? 88. 100% ची व्हॅल्यू किती? ओके. आता बघा याला आपण कशाही प्रकारे घुमू शकतो. एक तर क्रॉसनी फाइंड आउट करू शकतो. या अशा प्रकारे खाली येऊन किती गुणा होऊन राहिले तशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो. या याच्या किती गुणा होऊन राहिला? किती गुणा होऊन राहिला? 44 गुणा होऊन राहिला. आहे की नाही? तर मग हा पण तर 44 गुणा होणार ना विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे व्हॅल्यू किती निघणार? 4400. याच्या गुणा 44 केला तर 88 मिळते. 100 गुणा 44 केला तर 4400 मिळते बघा. अशा प्रकारे पण आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. क्रॉसनी पण करू शकतो. जर कटत असेल, जर मल्टिपल व्हॅल्यू असेल तर अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो आणि अशा प्रकारे पण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. हे तिन्ही मेथड लक्षात ठेवा. ओके. ऑप्शन बी आन्सर. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. स्क्रीनशॉट घेतला. हां. नेक्स्ट प्रॉब्लेम कडे लक्ष द्या. हं. पुढचा प्रश्न काय म्हणतो लक्षात द्या विद्यार्थ्यांनो. की एक वस्तू 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली. अच्छा. आता बघा 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली. त्या 25% नफ्याऐवजी 20% नफ्याने विकली, त्यामुळे 720 रुपये कमी मिळाले. यात जास्त मिळाले, कमी मिळाले, यात जास्त मिळाले. ते काय म्हटलंय? 720 रुपये कमी मिळाले. म्हणजे दोघांचा डिफरन्स दिलाय. काय दिलाय? डिफरन्स. म्हणजे 5% ची व्हॅल्यू किती दिली आहे विद्यार्थी मित्रांनो? 720. ओके. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? 100% ची व्हॅल्यू किती? 100% ची व्हॅल्यू किती? हे किती गुणा आहे? 20 गुणा आहे. तर हे पण 20 गुणा होणार. ठीक आहे. हे पण काय होणार? 20 गुणा होणार. 1 ची जी व्हॅल्यू येणार. म्हणजेच किती होणार? हे 4 आणि 7 दुणे 14. म्हणजे 1440. ऑप्शन 1440 आणि हे 2 शून्य. आहे की नाही? म्हणजे 14400 उत्तर येणार. किती येणार? 14400. ऑप्शन ई. हे झालं आन्सर. ठीक आहे. याचा मल्टिपल होऊन राहिला. याचा पण असा मल्टिपल होऊन हे पण अशा प्रकारे होऊ शकते. या तुम्ही याचा क्रॉस पण करू शकता बघा. तिन्ही पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. चला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया विद्यार्थ्यांनो. लक्ष द्या. पुढचा प्रश्न. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या विद्यार्थ्यांनो. एक वस्तू 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली. अच्छा. 16% नफ्याऐवजी 12% नफ्याने विकली. म्हणजे याच्यात डिफरन्स दिला असेल किती? 4%. 4% ची व्हॅल्यू तर हमखास दिली असेल. तर 232 रुपयांनी कमी मिळतात. अच्छा.
16% नफ्याऐवजी त्यांनी 12% नफ्याने विकली तर 232 रुपयांनी कमी मिळतात या जास्त मिळतात. तर कमी मिळतात किती 232 म्हणून आपण या दोघांचा डिफरन्स 4% घेतला. 4% ची व्हॅल्यू किती आहे 232. तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती म्हणजे 100% ची व्हॅल्यू किती? करा. हे किती गुणा आहे? 25 गुणा आहे. 25 चोक 100. तर हे पण 25 गुणा होणार. किती गुणा होणार? 25 गुणा. तर करा मग. 232 गुणिला 25. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 232 गुणिला 25 याला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. 232 गुणिला 100 अपॉन मध्ये 4. आहे की नाही? लिहू शकतो की नाही? शॉर्टकट ट्रिक्स आहे. लक्षात घ्या. म्हणजे लवकरच सॉल्व्ह करायची. तर 25 च्याच मीनिंग काय होतो? 100/4 आहे की नाही? 25 चोक 100. तर अशा प्रकारे लिहू शकतो. चला मग 4 ने डायरेक्ट याला भाग द्या. 4 पंचे 20. राहिले किती 3 मग 4 8 32 म्हणजे उत्तर आलं 5800. किती होणार हे? 5800 हे झालं आन्सर. 5800 म्हणजे ऑप्शन ए. हे झालं आन्सर. ठीक आहे? हे अशा प्रकारचे याला वैदिक मॅथमध्ये येतात. शॉर्ट ट्रिक्स लवकरात लवकर कशा प्रकारे सॉल्व्ह करायचे कॅल्क्युलेशन. तर हे मी तुम्हाला जेव्हा आपले सेशन येणार म्हणजे पुष्कळ सारे सेशन झाल्यानंतर सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, टाइम अँड वर्क झाल्यानंतर आपण हे कन्सेप्ट घेऊ, जे की तुम्हाला ईझी होणार. आता तुम्ही फक्त प्रॉब्लेमवर लक्ष द्या, की प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह करतात म्हणून. ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे शॉर्टकट ट्रिक्स आणि शॉर्ट टेक्निक समजून घेण्यासाठी बघत राहा नेहमी सुगर स्टडी सेंटर. मी भूपेंद्र देशभ्रतार. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या कन्सेप्ट सोबत. ठीक आहे? आणि जो कोणी विद्यार्थी इथे नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.